जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सचिन सुभाष राणे जुचंद्र आज तुमच्यासमोर वस्तुस्थिती मांडतो आहे. आणि ही वस्तुस्थिती मांडताना माझ्या हृदयाला काय यातना होतात आहे ते माझं मीच जाणतो. बघा, लक्ष द्या गीताकडे. ला 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 आला आला पावसाळा, माणसांचा कदर काळाला, जिथे तिथे पाणीच पाणी, साऱ्यांच्या डोळ्यात पाणी, रस्ते अंतरलेले पाण्याखाली, ड्रेनेज लाईन सोसायटीत फुटलेली, कुणाला काहीच बोलायचे नाही, सोसत राहायचे सर्वच काही, शाळेत जाण्याआधी वाट शोधत राहायची, कामावर उशिरापासून सुपरवायझरची बडबड ऐकायची, बनवले निर्लज्ज आम्हाला या पावसाने, शेतीमध्ये आमच्या घुसून बर्बाद आम्हा केले याने, आम्ही मात्र शोधतो कुणावर आरोप लादायचे, विरोधी म्हणती पालिका जबाबदार आहे याचे, वर्षभर काय झोपला होता सचिन सुभाष राणे जुचंद्र फक्त आवाज उठवत राहतात, कुणाला काही पडले नव्हते तेव्हा, हिणवत होते का कशाला करता तुम्ही लोकांची सेवा, टोमणे एकेकाच ऐकून घेत होतो मी जेव्हा तेव्हा, आता पडलात बुलेट वरून तेव्हा, कळले राणे साहेब यांचे कामच भारी, यांचे कामच भारी, कामच भारी. बघा मित्रांनो, रस्ते हे पावसाच्या आधी बनवायचे असतात. ज्यावेळेस मी आवाज उठवत होतो त्यावेळेस मला सपोर्ट केला असतात तर आज ही नौबत आली असती. लक्ष द्या, कारण हे पावसाने हे रस्ते वाहून गेलेले आहेत. ज्या टायमाला रस्ते बनवले त्या टायमाला ते काम बरोबर झालं नव्हतं, घाईघाईत झालं होतं. फक्त ती पावडर, सिमेंट सुकवायची पावडर लावायची, कुठे हे डांबर लावायचं, त्या डांबरामध्ये पण क्वालिटी नाही, काय नाही. आणि आता आपण बघतोय कुठेच रस्ते बरोबर नाही आहेत. आता काही दिवसांनी रस्ते पण वाहून जातील. जिथे सिमेंट कॉन्क्रीटचे आहे ते राहतील जर काम बरोबर झालं असेल तर, नाही तर त्यालासुद्धा भेगा पडतील. ते सुद्धा पावसात मातीखाली येणारच आहेत आणि पाण्याखाली तर ऑलरेडी आलेलेच आहेत. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.